पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. तू बोलली का नाहीस? दादांना का नाही सांगितलंस हे सगळं? दादांना जे काही सांगायचं होतं ना नंदिनी, ते मी सांगून झालं. त्यांना जर हे सगळं सांगत बसले असते ना तर आज जे झालं ना ते कधीच झालं नसतं. तुला माझा राग नाही आला कधी? यायचा की, पण राग यायचा त्यापेक्षा खूप जास्त सहानुभूती वाटायची मला तुझ्याबद्दल. आणि मी बघ काय काय विचार करत होते तुझ्याबद्दल. नंदिनी, नंदिनी, आता हे सगळं डोक्यातनं काढून टाकायचं. ऐक आता, सुनील खूप चांगला मुलगा, खूप आनंदात ठेवा त्याला. सुखी राहा दोघं आणि खूप छान संसार करा. आहेतच सुनील खूप चांगले आणि किती छान बोलतात माहितीये. अरे बापरे. आणि समजूतदारपणा तर विचारूच नकोस. तुला माहितीये का उर्मी, ते मला आहो जावं करतात. मी म्हंटल कशाला, तर मला म्हणाले तुम्ही पहिले मला आरेजारे करा, मगच मी तुम्हाला आगजाग करीन. अगं असं असतं का कुठे? नंदिनी, अगं किती प्रेमातच त्याच्या. असं काही नाहीये, आमचं काही प्रेम विवाह नाहीये. प्रेम विवाह नसला तरी तुमच्या विवाहात प्रेम आहे ना? काहीतरीच काय. अगं विद्या, हे आपल्या उर्मीचं घर. छान आहे की नाही घर? छान आहे. बाबा, अदिती, बाहेरचं सगळं आवरलेलं आहे ना? हो माई, स्वच्छ. उर्मिला काय छान वाटेल ना सगळे आल्यानंतर? म्हणूनच सगळं पटपट आवरून मला बाहेर जायचंय. वंस, मी पण येईन हा तुमच्या बरोबर. हो अगं, आता इथलं सगळं आटपलंच आहे. आणि चहा काय ते आल्यावर मी सुद्धा टाकेन पटकन. माई, पाहुणे आलेत. अगं बाई, आले का? अरे उर्मी, अरे ये बाळा, ये. अरे वा. बाबा, तू कधी आलास असं अचानक? अरे आई ग उर्मी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. बाबा काय रे, तू असं सांगितलं का नाहीस मला? अचानक आलास ते. अरे काय सांगायचंय हा? म्हणजे आता सरप्राईज काय फक्त तूच द्यायचं, आम्ही नाही? अरे पण तरी मी याला म्हणत होते. अरे तुम्ही? कसा आहेस तू पुनर्वसू? मी छान, पण तुम्ही कसं काय अचानक? नमस्कार. वासू, तू मुद्दामून बोलतोस ना असं सगळं? तुला माहिती होतं ना ही लोक येणार आहे? अगं नाही उर्मी, मला सुद्धा गाडीचा आवाज आला म्हणून मी बाहेर आलो बघायला. ए बाबा, पण तू तरी सांगायचं रे, मी काहीतरी तयारी केली असती. अगं काय सांगणार आता? अरे पण मी जेवण एक मिनिट. ते सगळं तोरण तयारी वगैरे सगळं जाऊ द्या. उर्मी, असं कर, आतून ना 4-5 खुर्च्या आण, आपण इथेच बसूया आणि इथेच छान गप्पा मारूया. जा. काय रे बाबा, चल चल चल, मी तुला घर दाखवते. चल चला जायचं ना, म्हणजे फायनल ठरलं ना जायचं.
कसा झाला प्रवास विहीणबाई? छान झाला. चहा ठेवलाय हो. हां, बरं माई, हे उर्मीचे बाबा नमस्कार. आणि ह्या उर्मीच्या सासूबाई. नमस्कार. कशा आहात माई? मी बरी आहे. बरं, नाश्ताही तयार होतोय. हा अहो नाही खरं तर मुलीला पाहूनच पोट भरलंय माझं. खरंय हो, लेकीची माया असतेच अशी. खरं तर मला वाटलं होतं उर्मी साडी वगैरे मध्ये असेल, पूजा अर्चा वगैरे करत असेल. नाही पण ही माझी मुलगी आहे आणि मला अभिमान आहे माझ्या मुलीचा. नुसताच मुलीचा नाही बरं का, जावयाचा सुद्धा. हो हो. आले का पाहुणे? अरे दादा, हे उर्मीचे बाबा आणि हे दादा. नमस्कार. नमस्कार. खरं तर मठ चालवणाऱ्यांच्या विरुद्ध ही खूप मोठी मोहीम उघडलेली होती. पण तुमचा मठ मी पाहिलेला असा पहिला मठ आहे की जो जनहितार्थ चालवला जातो. लोकांचं कल्याण करणाऱ्या अनेक उत्तमोत्तम योजना तिथे साकारल्या जातात. म्हणजे लोकांना लुबाडण्यासाठी नाही, तर लोकांना सजग करण्यासाठी. प्रसंगी तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम तिथे राबवता. खरंच खूप छान वाटलं मला. पहिला मठ आहे हा ज्याचं मला कौतुक वाटलं. अहो, सगळं गाव तुम्हाला मानतो. आपले विचार जरूर वेगळे असतील, पण कार्य मात्र आपण तेच करतो आहोत. तुमच्या घरी मुलगी दिल्याचा मला अत्यंत अभिमान वाटतो दादासाहेब. धन्यवाद. आपल्या कार्याबद्दल सुद्धा मी खूप ऐकून आहे. दुर्दैवानं आज धर्माचा बाजार मांडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुम्ही हे सगळं सांगितलं नसतं तरी मी तुम्हाला सांगणारच होतो. तुमच्या कार्याबद्दल मला खूप आदर वाटतो. देव मानून असो किंवा देव न मानता असो, जगाच्या कल्याणासाठी प्रत्येकानं आपापला खारीचा वाटा उचललाच पाहिजे. आणि आमचे व्याही तेच कार्य वेगळ्या पद्धतीनं करतात. याचाच अर्थ आमची सोयरीक योग्य घराशी झालेली आहे. आमच्या एकाच दूरध्वनीवर तुम्ही हातातली कामं टाकून आलात. खूप बरं वाटलं. अहो नाही म्हणजे लेकीसाठी तुम्ही 7 समुद्रा पलीकडे जरी बोलवलं असतात ना तरी आम्ही धावून आलो असतो. या बसा. हा बस. मला आणखीन एका गोष्टीसाठी तुमचं खूप कौतुक वाटतं. तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या मुलीला वाढवलं त्यासाठी. मला नाही जमलं ते. तुम्ही तुमच्या मुलीला फक्त ज्ञान आणि शिक्षण दिलं नाही तर तिला आत्मविश्वास सुद्धा दिलात. तेही मला जमलं नाही. मी संस्कारांचा इतका अतिरेक केला की माझी मुलं स्वतःवरचा विश्वासच गमावून बसली आणि हे मला खूप उशिरा लक्षात आलं. संस्कार परंपरा सगळं ठीक आहे, पण केवळ परंपरा म्हणजे सगळं काही नव्हे. मुलांना जर स्वतंत्रपणे विचारच करता आला नाही, स्वतःसाठी बोलण्याचं बळच त्यांना देता आलं नाही, तर उपयोग काय त्या परंपरांचा.
नवं आणि जुनं यामधलं चांगलं घेता आलं पाहिजे. उर्मी आणि वासूला ते जमलं. तुम्ही नव्याचा आग्रह धरलात, आम्ही फक्त जुनं धरून बसलो. पण मुलांनी डोळे उघडले आमचे. हो, हे बाकी अगदी खरं आहे हा तुमचं. चला, पण आपल्याला हे कळलं हे काय कमी आहे का? हो, लाख मोलाचं बोललात तुम्ही माई. आता या रिअलायझेशन करता एक आणखी एक कप चहा मिळेल का? बाबा, विद्या, झालं का तुझं पुन्हा सुरू? अगं नाही ग. असं काय म्हणताय? आणते हो मी चहा. माई असू द्या, मी आणते. बर. चहा आणला आहे. अहो, अगं बाई, काय मी देते ना. राहू दे ग कुमोद, वडीलधारी माणसं आहेत, त्यांची सेवा केली तर पुण्यच लागेल मला. घ्या. हे रामचंद्र असणार. बरोबर. आम्हालाही चालेल रामचंद्र तुमच्या हातचा चहा. दादा, माझ्या हातचा म्हणजे चहा माईनीच केलाय. घ्या. मग तर छानच आहे. कारण माई चहा आणि कविता, बरं का, माई चहा आणि कविता उत्तम करतात. तेव्हा यापुढे त्यांनी नैवेद्याच्या ऐवजी फक्त कविता कराव्यात असा आमचा आग्रह आहे. हो माई, तेच करा. अगो बाई, मोठी आत्या, चुकलं ग माझं, मला माफ कर. तू आलीस ना की तुझे पाय धरून माफी मागेन मी. खरंच चुकलं ग माझं, पण तू ये आता पटकन. आणि अगं सुनील पण विचारत होते केव्हा येणारे मोठी आत्या म्हणून. अगं कोणी म्हणजे काय, मीच सांगितलं. हो, तू ये ग आता पटकन, मला खूप बोलायचंय तुझ्याशी त्यांच्याविषयी. मोठी आत्या, खरं तर मी तुझं ऐकायला हवं होतं. तू चांगलंच सांगत होतीस. माझीच बुद्धी कुठे शेण खायला गेली होती देव जाणे. तुला सांगू, अगं हे किती चांगले आहेत आणि समंजस तर विचारूच नकोस. बोलायला लागले ना की ऐकतच बसावं असं वाटतं. कधी कधी तर मला बाबा दिसतात त्यांच्यामध्ये. अगं खरंच, त्यांची आई सुद्धा खूप मायाळू आहेत ग. नाही नाही, मी भेटले ना त्यांना. त्या माऊली मला सासू नाही आईच वाटल्या. हो ना ग, आईची सेवा कधी करायला मिळाली नाही. आता ह्याच माझ्या आई आणि ह्यांचीच सेवा करीन मी. मोठी आत्या, मी ठेवते आता फोन, बाहेर सगळे आमची वाट पाहतायत. हो, करते तुला नंतर फोन. चल ग आत्या, चल. या या आत्याबाई, या. ये नंदिनी, ये. आयुष्यमान. आम्हाला 2-3 गोष्टी बोलायच्या आहेत. अनायसे सगळे जमलेले आहेत, तर या गोष्टींमधला आनंद द्विगुणित करूया. पहिली आनंदाची बातमी म्हणजे आमच्या पंत सचिवांच्या घरात लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे. आमचे थोरले चिरंजीव रामचंद्र आणि आमच्या थोरल्या सुनबाई कुमुद यांनी नुकतीच आम्हाला ही आनंदाची बातमी दिलेली आहे. अगं बाई, हो का? वा वा, अभिनंदन तुमच्या दोघांचं. धन्यवाद. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे नंदिनी आणि सुनीलचं लग्न. त्या दोघांनी वेळ घेतला, विचार केला आणि त्या दोघांचा निर्णय मला सांगितला. आणि त्या निर्णयाचं मला खूप बरं वाटलं. म्हणजे माझ्यावरची जबाबदारी गेली म्हणून नाही, तर एका मुलीच्या बाबतीत मी जी चूक केली ती दुसऱ्या मुलीच्या बाबतीत मला टाळता आली म्हणून. त्यांच्या पत्रिका जुळल्या म्हणून मी त्यांना बोहल्यावर उभं केलं नाही, तर त्यांना विचार करायला, एकमेकांना ओळखायला वेळ दिला आणि त्यांचा निर्णय त्यांना घेण्याची मुभा दिली.
भूतकाळातल्या चुका सुधारता येत नाहीत, पण भविष्य काळातल्या टाळता येऊ शकतात. मला आणखीन 2 घोषणा करायच्या आहेत. एक मठाधिपती या पदाविषयी आणि दुसरी लग्नाविषयी. खरं तर मठाधिपती या पदासाठी मी एक माणूस निवडला होता, पण माझ्या योग्यतेचे मापदंड चुकले होते. एखादं काम आपल्याला आवडत असेल तरच ते आपण करावं, त्यातून आपल्याला आनंद मिळतो, नाहीतर ते काम म्हणजे जाच होऊन बसतं. आमचे ज्येष्ठ चिरंजीव रामचंद्र यांना मठाच्या कामाची गोडी आहे, त्यात त्यांना रस वाटतो, ते करण्यात त्यांना आनंदही मिळतो. तेव्हा आता आम्ही असा विचार केला आहे की त्यांनी मठाधिपती व्हावं आणि आम्हाला मठाच्या कार्यातून मुक्त करावं. दादा, पण आमच्याकडून भूतकाळात तुमच्यावर अन्याय झालेला आहे, तो आम्ही सुधारतो आहोत, नाही म्हणू नका. दादा, खरं सांगतो, आम्हाला खूप बरं वाटेल ही जबाबदारी तुम्ही शिरावर घेतलीत तर. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही दादा. अभिनंदन भाऊ. आमच्या धाकट्या चिरंजीवांना संस्कृत शिकवायचं आहे, तेही महत्वाचं काम आहे. त्यांनी ते करावं आणि विद्यापीठाकडून आलेली नोकरी स्वीकारावी. त्यात त्यांना आनंद मिळतो याची कल्पना आहे आम्हाला. आता राहिला प्रश्न लग्नाचा. तर ठरल्याप्रमाणे 24 तारखेला लग्न होईलच. दादा, म्हणजे जोडी फक्त बदलेल. पुनर्वसू आणि उर्मीच्या ऐवजी नंदिनी आणि सुनीलचं लग्न 24 तारखेला आपण करणार आहोत. सुनीलच्या मातोश्रींशी आमचं सविस्तर बोलणं झालं आहे. नंदिनी आणि सुनीलला नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे. तेव्हा नोंदणी अधिकारी आपल्या घरी येतील, छोटासा समारंभ होईल आणि त्यांचा विवाह पार पडेल. तेव्हा मी उर्मीच्या आई बाबांना आणि त्यांच्या आजींना विनंती करतो की त्यांनी 4 दिवस इथे राहावं, आपल्या लेकीचा संसार बघावा. एक चांगला माणूस चांगला दृष्टिकोन आणून अख्खं घरच्या घर कसं बदलू शकतो याचं उदाहरण म्हणजे त्यांची कन्या आहे. तर त्यांनी आपल्या कन्येचं कौतुक करावं, वधूवरांना आशीर्वाद द्यावेत आणि मग वाटलं तर परत जावं. पण त्यांचं आदरातिथ्य करण्याची संधी आम्हाला मात्र अवश्य द्यावी. राहायचं बरं का तुम्ही सगळ्यांनी आता.
मागच्या वेळी जाऊ दिलं मी तुम्हाला विहीणबाई, पण आता नाही जाऊ देणार. ठीक आहे दादा, तुमच्या शब्दाचा मान ठेवतो आम्ही, पण माझी सुद्धा एक अट आहे. मला वासूने कम्प्युटरवर टायपिंग शिकवायला हवंय. हां, अहो लिहून लिहून बोटं मोडायची वेळ आली तर माझ्या. अगं बाई, मला वाटतं या प्रसंगाचा आपण फोटो काढला पाहिजे. जरूर. मी कॅमेरा घेऊन येतो. चला सगळे रेडी 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 रेडी. हसा सगळे, चला चला चला. स्माइल.